हे बघा मोदक असे तयार झालेत. याचे आकार काही फारसे बरे नाहीत, पण छान झालेत. चला मग आता गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवूया. आज जाणार आपले गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. मामा उंदीर मामा की जय. त्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा आज गेलेत विसर्जन करायला. किती मोकळं मोकळं वाटते, नुसतं घराची शोभा गेल्यासारखी वाटते. त्या दिवशी डेकोरेशन पण मी करत होते ना, गणपती बाप्पा येणार त्या दिवशी. डेकोरेशन पूर्ण झालं तरी मला बरोबरच वाटत नव्हतं. नाही एवढं छान झालं, नाही काही खास वाटत, असंच वाटत होतं मनाला. आणि नंतर जेव्हा गणपती बाप्पांची मूर्ती आणून ठेवली, सर मला म्हणालेच मूर्ती आणून ठेवल्या तुला छान वाटेल, पण म्हटलं काय खास फरक पडणार नाही, म्हटलं बरोबरच दिसत नाही एवढं डेकोरेशन. पण जेव्हा गणपती बाप्पांची मूर्ती आणून ठेवली, एवढं छान वाटायला लागलं ना, वाटायला किती छान मी डेकोरेशन केले. आणि आज ते गेले ना, तर असं पुन्हा ती शोभा गेल्यासारखं झाले. खूप वाईट वाटतं. आमच्याकडे असे गणपती बाप्पा विसर्जन करून आले ना, तो येताना 5 असे खडे घेऊन येतात, त्यांची इथं पूजा करायची. तुमच्याकडे पण करतात का अशी पूजा? मला कमेंट करून नंतर सांग. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आणि असे गणपती बाप्पा विसर्जन करायला चालले की असा दरवाजा उघडा ठेवावा लागतो. आलेत विसर्जन करून. या